हॅलो 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 वेलकम टू माय चॅनल नुसती शॉपिंग. हो, आणि आज खरंच असं म्हणजे विचारच नाही केला मागचा पुढचा. जसं खुशीला स्कूल बसमधून घेतलं तशी मी तिला घेऊन गेले डीमार्टमध्ये. आणि डीमार्टमध्ये गेल्यावर माहीतच आहे काय होत असतं, फक्त आणि फक्त शॉपिंग. म्हणजे काही घ्यायचं नसलं ना तरी पण म्हणजे विचार येतोच, अरे हे तर आपल्याला यूज होणारच आहे, आपण करूच. असं करता करता मी शॉपिंग केली आणि घरी आले. घरी आल्याबरोबर मी म्हटलं की व्हिडिओ बनवते आणि हे शेअर करते काय काय घेतलं काय काय नाही. कारण नंतरून गोष्टी इकडे तिकडे गेल्या की मग मला ते परत घेऊन बसायला टाईम नाही मिळत. ठीक आहे, तर हे सगळ्यात पहिलं घेतलं मी बेडशीट. ठीक आहे, होतं घरात तरी पण घेतलं. हे घेतलं 2 प्लेट्स, म्हणजे खूप साऱ्या प्लेट्स आहेत तरी पण घ्यायच्या होत्या म्हणून घेतल्या. मी यूज करणार आहे ना, मला आवडल्या म्हणून मी घेतला. हे परत एक घेतलं. परत म्हटलं की ठीक आहे हे पण यूज होऊन जाईल. असं करता करता अजून एक बास्केट घेतलं की म्हटलं अरे चला मल्टीपर्पज काहीतरी यूज करू आपण, व्यवस्थित ठेवूया, ऑर्गनाईज करायला होऊन जाईल. असं करता करता झालं. मग विचार आला की अरे हां, आता एक गोष्ट अजून राहिली माझी, ती म्हणजे वॉश बॅग. तर माझा नवरा जाणार आहे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. तर मला असं वाटलं की चल मी त्याच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पॅक करून देईल. याच्यामध्ये टूथब्रश, टूथपेस्ट, फेसवॉश वगैरे असं काहीतरी. आणि कारण झालं असं होतं, लास्ट टाईम आम्ही जेव्हा गेलो होतो ट्रिपला तर मी गोष्टी विसरून गेले होते. लास्ट मोमेंटपर्यंत मला सगळ्या गोष्टी सांगितल्यावर कसं लक्षात राहणार ना, मी हे ठेव ते ठेव ते ठेव. तर मी टूथपेस्ट विसरून गेले, मी फेसवॉश विसरून गेले, अजून 1-2 गोष्टी असं झालं माझ्यासोबत. तर मग असं वाटलं की ही अशी एक बॅग बनवली ना की विषय सॉर्टेड राहतो. आणि कधी ते घ्यायला होता तर मी हे असं एक्सप्लेन करेल माझ्या नवऱ्याला. पण मला आज शॉपिंग करून खूप भारी वाटलं आणि खूप 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 मजा आली.